इराण विरुद्ध अमेरिका हे युद्ध नेमकं कधी थांबणार? सगळ्यात जगाला पडलेला हा प्रश्न. खरं तर या युद्धाचा परिणाम फक्त मिडल ईस्टच नाही तर अख्ख्या जगावरती होतोय. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती प्रचंड परिणाम झालेला आहे. यामुळे भारतामध्ये गॅसचा तुटवडा जाणवायला लागलाय. युद्धात आतापर्यंत 2000 पेक्षा जास्ती लोकांचा मृत्यू झालाय आणि 14 दिवसांमध्ये अमेरिकेला तब्बल 15 ते 20 बिलियन डॉलर्सचा खर्च आलेला आहे. अमेरिकेसाठी हे आधुनिक इतिहासातलं सगळ्यात महागडं युद्ध ठरायला लागले. पण हे सगळं थांबणार कधी? कारण अमेरिकेची आक्रमक भूमिका कायम आहे. याला इस्रायलचं सुद्धा बळ आहे. इकडे इराण सुद्धा माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. पण मागच्या काही दिवसात अशा काही घडामोडी घडल्यात ज्यावरनं दोन देशांकडनं युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. युद्धामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता हे थांबवण्याचा विचार दोन्ही देशांकडनं केला जातोय. नेमकं घडतंय काय? युद्ध थांबवण्यासाठी सध्या काय प्रयत्न चालू आहेत? या प्रयत्नांना यश मिळतंय का? इराण विरुद्ध अमेरिका यांचं युद्ध नेमकं कधी थांबेल? पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी हे युद्ध थांबवण्यासाठी इराणकडनं नेमके काय प्रयत्न केले जात आहेत ते पाहूयात. 11 मार्चला इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेक्शियान यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. त्यांनी असं म्हटलं की या युद्धाची सुरुवात जरी अमेरिका आणि इस्रायलनं केली असली तरी याचा शेवट इराणच्या अटींनुसार होईल. पेजेक्शियान यांनी युद्ध संपवण्यासाठी 3 अटी सुद्धा मांडल्या. पहिली अट, इराणचे जे कायदेशीर हक्क आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्य केले गेले पाहिजेत. दुसरी अट, युद्धामुळे इराणचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई दिली पाहिजे. तिसरी अट, भविष्यात इराणवरती कोणतेही हल्ले होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी इराणला आंतरराष्ट्रीय सुरक्षेची हमी देणं आवश्यक आहे. या 3 अटी मान्य झाल्याशिवाय इराण युद्ध थांबवणार नाही असं इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय. पेजेक्शियान यांनी आपल्या पोस्टमध्ये हे सुद्धा सांगितलंय की त्यांनी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. या प्रदेशांमध्ये शांतता राखण्यासाठी इराण वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. फक्त रशिया आणि पाकिस्तानच नाही तर 12 मार्चला पेजेक्शियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे. स्वतः मोदींनी याबाबतीतली माहिती दिली आहे. पश्चिम आशियातला वाढता तणाव, नागरिकांचे जाणारे बळी आणि मालमत्तेचं होत असलेलं नुकसान या बाबतीत इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलणं झालंय असं मोदींनी सांगितलंय. आता या सगळ्या घडामोडी महत्वाच्या आहेत कारण इराण एकीकडे अमेरिका आणि इस्रायलवरती हल्ले करत असला तरी दुसऱ्या बाजूला त्यानं चर्चेचा मार्ग खुला ठेवलाय. भारत आणि पाकिस्तान हे असे देश आहेत ज्यांचे अमेरिकेसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इराण अमेरिकेशी चर्चा करत असल्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनं अत्यंत अनपेक्षित असं उत्तर दिलं. प्रत्युत्तरात हल्ले करताना इराणनं युएई, बहरीन, कतार, कुवेत, सौदी अरेबिया यांसारख्या अरब देशांना टार्गेट केलं. इराणकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर सुद्धा हल्ले करण्यात आले. त्यामुळे हे युद्ध इतकं मोठं झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता इराणकडनं युद्ध थांबवण्याबाबतीत सुद्धा विचार केलं जाणं महत्वाचं आहे. पण याचा अर्थ असाही नाहीये की इराण माघार घेतोय. इराण युद्ध थांबवेल पण त्याच्या अटी मान्य झाल्यानंतरच. पण या अटी अमेरिका किंवा इस्रायल मान्य करेल का हा मोठा प्रश्न आहे. खरं तर युद्ध थांबवण्याबाबत अमेरिकेकडनं आता नेमक्या काय हालचाली केल्या जात आहेत ते सुद्धा पाहूयात. तर इराणपेक्षा अमेरिकेची परिस्थिती वेगळी आहे. अमेरिका युद्धामध्ये अशा परिस्थितीत अडकलीये की इथनं अमेरिकेला पुढेही जाता येत नाही आणि मागेही हटता येत नाही. खरं तर हे युद्ध सुरू करून अमेरिकेने नेमकं काय साध्य केलंय याचं उत्तर अमेरिकेकडेच नाहीये. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनेई यांचा मृत्यू झाला पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव इराणचे सुप्रीम लीडर झाले. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणची जनता रस्त्यावर येईल, सत्तेविरोधात आंदोलन होईल असा ट्रम्प यांचा अंदाज होता. पण असं काही घडलंच नाही. उलट अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणची जनता पूर्वीपेक्षा जास्त एकत्रित आलीय. यासह इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याचा अमेरिकेचा प्लॅन सुद्धा पुरता फसलाय. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या समोर काय पर्याय आहेत? तर पहिला पर्याय म्हणजे अमेरिकन सैन्याला थेट इराणमध्ये उतरण्याचा आदेश द्यायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे युद्धातनं माघार घ्यायची. आता पहिला पर्याय अत्यंत अवघड आहे. इराणमध्ये थेट सैन्य उतरवणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा पर्याय अमेरिकेला सोडून द्यावा लागेल. दुसरा पर्याय आहे तो माघार घेण्याचा. पण असं केलं तर ट्रम्प यांची जगभरात नाचक्की होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आधीच विनाकारण युद्ध सुरू केल्याचा ठपका आहे. त्यातच जर आता त्यांनी माघार घेतली तर अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसेल. त्यामुळे आता अशा परिस्थितीत अमेरिकेकडनं युद्ध थांबवण्यासाठी नेमकं काय केलं जातंय? तर मागच्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं युद्धामध्ये अमेरिका जिंकल्याचा दावा करतायत. बुधवारी अमेरिकेत समर्थकांशी बोलताना ट्रम्प यांनी हाच दावा केलेला. ते असं म्हणाले की आपण युद्धात जिंकलेलो आहोत. असं लवकर सांगणं कोणालाच आवडत नाही पण आपण जिंकलेलो आहोत. युद्धाच्या पहिल्याच तासात सगळं संपलं होतं.
हे ट्रम्प यांचं वक्तव्य होतं. खरं तर अमेरिकेनं इराणवरती संपूर्ण हवाई वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केलाय. इराणच्या नौदलाचा संपूर्ण नाश केलाय असाही दावा अमेरिकेचा आहे. युद्धाच्या पहिल्या 2 आठवड्यातच इराणच्या 50 पेक्षा जास्त युद्धनौका नष्ट करण्यात आल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामला सुद्धा नुकसान पोहोचवले असं अमेरिकेचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसात वारंवार अशा सगळ्या प्रकारचे दावे केलेत आणि यावरनच अमेरिका लवकरच एकतर्फी युद्ध समाप्तीची घोषणा करू शकते असे अंदाज लावले जातात. ट्रम्प यांना आता अमेरिकेनं हे युद्ध जिंकलेलं आहे असं दाखवायचंय. त्याशिवाय ते युद्धातनं माघार घेऊ शकत नाहीत. अमेरिकेत या वर्षाच्या शेवटी मिड टर्म इलेक्शन्स होणार आहेत. तोपर्यंत जर युद्ध लांबलं तर त्याकडे अमेरिकेचा पराभव म्हणूनच पाहिलं जाईल. अमेरिकेला असा अनुभव याआधी व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानमध्ये आलेला आहे. मिड टर्म इलेक्शन मध्ये हे ट्रम्प यांना जड जाऊ शकतं. त्यामुळे आता युद्धातनं सन्मानजनक माघार घेणं हाच पर्याय ट्रम्प यांच्या समोर उरलाय असं म्हटलं जात आहे. त्यामुळे ट्रम्प हे वारंवार अमेरिका युद्ध जिंकलीये असा दावा करतायत. याचाच अर्थ अमेरिका आता लवकरच स्वतःहून युद्ध थांबवू शकते असं बोललं जात आहे. एकूणच काय तर इराणला युद्ध थांबवायचंय, पण त्यासाठी त्यांना स्वतःच्या अशा अटी सुद्धा त्यांना मान्य करून घ्यायच्या. त्या अटी मान्य झाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही हे इराणने ठामपणे सांगितलंय. दुसरीकडे अमेरिकेसमोर युद्ध थांबवण्याशिवाय पर्याय नाहीये, पण हे करताना युद्धात आपला विजय झालाय हे ट्रम्प यांना दाखवायचंय. त्यामुळे आता दोन्ही देशांकडनं या दृष्टीनं काय पावलं उचलली जातात, इराण माघार घेतं की ट्रम्प आपला विजय झालाय असं जाहीर करून युद्ध थांबवतात, हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? इराण विरुद्ध अमेरिका हे युद्ध नेमकं कुठल्या मुवमेंटला थांबेल? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.